महत्त्वाची बातमी पाहूयात। महादेव मुंडेंच्या मांसाचा तुकडा त्यांचे मारेकरी दहशत माजवण्यासाठी 8 दिवस घेऊन फिरत होते, असा धक्कादायक आणि तितकाच खळबळजनक दावा बाळा बांगर यांनी केलाय। महादेव मुंडे यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मानेजवळील मांसाचा तुकडा मारेकरी यांनी वाल्मिक कराडला दाखवला आणि तो तुकडा 8 दिवस मारेकरी लोकांना धाक दाखवत फिरत होते, असा धक्कादायक प्रकार बाळा बांगर यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलाय। महादेव मुंडे यांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी सुद्धा आरोपींनी छळ करून खून केल्याचा दावा बांगर यांनी केलाय। तर बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांचा खून वाल्मिक कराड आणि त्यांचा मुलगा यांनी केलाय, असाही दावा केलाय। तर पोलिसांना असा जवाबही बाळा बांगर यांनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। महादेव मुंडे यांच्या मानेच्या मांसाचा तुकडा एक काढून तो वाल्मिक कराड यांच्या टेबलवर ठेवला होता, हे खरं आहे? कारण मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा इथल्या मांसाचा तुकडा मिसिंग असल्याचं डॉक्युमेंट आहे, यात किती तथ्य आहे? नक्की सर, ते 100% नाही 1000% खरे, सत्यता आहे त्याच्यामध्ये। मेडिकल रिपोर्टमध्ये पण महादेव मुंडेंची जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे मेडिकल रिपोर्ट, त्याच्यामध्ये पण हे नमूद आहे की त्यांच्या मानेवर, गर्दनवर, नरड्यावर धारदार शस्त्रांनी वार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे मांस मिसिंग आहे, मांसाचा तुकडा। आणि वाल्मिक कराडनी जी हत्या वाल्मिक कराडच्या मुलांनी आणि वाल्मिक कराडच्या टोळीनी त्यांच्या इशाऱ्यावर ही गोट्यागीते आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांनी जी हत्या केली ती, त्या हत्या झाल्यानंतर गोट्यागीतेने महादेव मुंडेंच्या मांसाचा तुकडा हा वाल्मिक कराडला नेऊन पोच केलेला होता। म्हणजे गोट्यागीते हा मांसाचा तुकडा 4-5 दिवस एका ट्रान्सपोर्ट पिशवीमध्ये, जी आपली पांढरी पिशवी असते ट्रान्सपोर्ट, त्याच्यामध्ये घेऊन फिरत होता। पार तो असं मांसाचा तुकडा वाळा होता 7-8 दिवस, पण गोट्यागीते ते घेऊनच फिरत होता परळीमध्ये। आणि वाल्मिक कराड हा दहशतीने सांगत होता लोकांना, यामध्ये पूर्ण सत्यता आहे। आता तुम्ही स्वतः मान्य केले, कारण मेडिकल मला एक सांगा की खून होणं किंवा ठीक आहे, परंतु ही काय विकृती आहे की मेलेल्या मांसाचा तुकडा घेऊन फिरणं, लोकांना दाखवणं, ही काय मानसिकता आहे? काय सिद्ध करायचं? दहशत, लोकांमध्ये दबाव तंत्र आणि दहशत अशी नाही गुंडांच्या मार्फत, दहशत ही पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन करायची। पोलीस प्रशासनाला सोबत घेणार आणि पोलीस प्रशासन हे गोट्यागीतेला मदत करणार। वाल्मिक कराड हा पोलीस प्रशासनाला हाताशी घेणार, पोलीस प्रशासन हा परळीचं पोलीस प्रशासन सांगणार गोट्यागीतेला की तू कर, आम्ही आहेत, काय अडचण नाही। काय परळी पोलिसांना माहीत नव्हतं त्या केसमध्ये तिथं स्पॉट आय विटनेस कोण होता? स्पॉट जो आय विटनेस होता स्पॉटला महादेव मुंडे, त्याचा प्रश्न मी विचारणार आहे की त्याचा मृत्यूसुद्धा संशयास्पद आहे। जो आय विटनेस होता महादेव मुंडेच्या खुनाच्या ह्याच्यामध्ये, त्याला खूप टॉर्चर केलं गेलं, त्याची आत्महत्या दाखवली गेली, पण त्याचा खूनच होता असं सुद्धा बोललं जातं। नक्कीच तो जो स्पॉट आय विटनेस होता महादेव मुंडेच्या खून प्रकरणामध्ये, त्याची हत्याच केल्यानंतर आहे। वाल्मिक कराडनी पुन्हा नंतर त्याचे PM रिपोर्ट बदलले, ते आकस्मिक मृत्यू दाखवला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला मीडियामध्ये कुठे चर्चाच होऊ शकली नाही, कारण महादेव मुंडेचंच प्रकरण त्यावेळेस दाबवून टाकलं। आणि त्याच्यामध्ये जे आय विटनेस होता ते परळी पोलिसांनी चौकशीसाठी बोललेला होता आणि तत्कालीन परळी पोलिसांनी, बरं का, अच्छा नाही, तत्कालीन पोलिसांनी चौकशीसाठी बोललेला स्पॉट आय विटनेस, आणि तो स्पॉट विटनेस परळी पोलिसांनी बोलून त्याच्यावर दबाव टाकला। परळी पोलिसांनी वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार दबाव टाकला। तो आय विटनेस बाहेर फिरत होता 2-3 महिने, 1-1.5 महिने चर्चा करत होता की ही हत्या वाल्मिक कराडनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे, वाल्मिक कराडाच्या मुलाचा आहे, महादेव मुंडेच्या हत्याकांडमध्ये सहभाग आहे, हात आहे। नंतर त्या आय विटनेसला छळ केला, मानसिक छळ केला, त्याला मेंटली डिस्टर्ब केलं, नंतर त्याला मारून टाकलं, त्याला पुन्हा आकस्मिक मृत्यू दाखवून हे केलं, त्याचं कागदपत्री पुन्हा बदलून घेतलं सर्व। मेडिकली काही इंजेक्शन वगैरे देऊन त्याला त्रास दिला असं म्हणतात? हो, तशी चर्चा आहे लोकांमध्ये। त्याला इंजेक्शन दिले, त्याला मेंटली डिस्टर्ब केलं, त्याला आजारी पाडलं त्या स्पॉट आय विटनेसला। हे तुम्ही जे मागं प्रश्न विचारला ना की हे मांसाचा तुकडा का नेला गोट्यागीतेने, ही विकृती होती सर, फार वाईट विकृती होती ही, हे गोट्यागीतेसारखे ह्याच्यासारखे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत।